नमस्कार. मी कालची जी थाळी बनवली होती पाहुण्यांसाठी ती तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली आणि तुम्ही खूप छान छान कमेंट केल्या. आणि एका ताईंनी तर सांगितलं की आम्हाला मिसळपावची रेसिपी टाका काकू, ती पण आम्हाला तुमच्या रेसिपी खूप छान आवडतात, मग तुम्ही ती रेसिपी पण टाका आम्हाला. मग मी त्यासाठी आज आहे ना मिसळपाव बनवणार आहे. आणि हे मिसळसाठी मी इथं आहे ना साहित्य घेतलेलं आहे. इथं आहे ना हे आलं लसूण पेस्ट करून घेतली आणि कोथिंबीर आणि कांदा आणि खोबरं यांची आता मी तळून आणि पेस्ट करून घेणार आहे. हे कोथिंबीरच्या काड्या राहत्या ना त्या तुम्ही याच्यामध्ये पेस्टमध्ये दळून घालायच्या, खूप छान टेस्ट येते त्यानं. आपण शेंगदाण्याची भाजी जरी केली ना त्याच्यात सुद्धा तुम्ही कोथिंबीरच्या काड्या दळून टाकायच्या. कोणत्याही भाजीत दळून टाकल्या ना लई छान टेस्ट येते कोथिंबीरच्या काड्याने. आता मी इथं हा कांदा परतून घेणार आहे थोडा लाल होईपर्यंत. ते जिरे सुद्धा थोडे असे हे करून घ्यायचे. आता हे खोबरं टाकून घेते, थोडं तळून घेते खोबरं. इथं आहे ना टोमॅटो नाही घातलेलं आहे आम्हाला, आहे ना मिसळ थोडी आधीच थोडी मटकी अशी आंबूस राहते त्याच्यामुळे आम्ही ना टोमॅटो नाही घातली त्याच्यामध्ये. तुम्हाला घालायचे तर घालू शकता तुम्ही. आता हा मसाला मिसळ असा परतून घेतला. आता तो मी मिक्सरमधून काढून घेणार, ग्रेव्ही करायची. आता इथं मी ग्रेव्ही काढून घेतली, आता ती मी परतून घेते चांगली. आता हे आलं लसूण कांदा खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली ती आता परतायला टाकली आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी हे मसाले घेतले ना, इथं मी हळद घेतली आहे, धना पावडर घेतली, लाल तिखट घेतले आणि हे मिसळ मसाला घेते. आणि जो मी घरी बनवलेला मसाला आहे त्याची रेसिपी मी नंतर तुम्हाला देणार आहे. आणि आता हे मसाले टाकून घेते. आता हे चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तो घरी बनवलेला मसाला आहे तो मी मिसळीत वापरते. तुम्हाला जर नाही टाकायचा असला नका टाकू तुम्ही तो, पण मी तो वापरते. आम्हाला तो मसाला आवडतोय, घरचा मसाला आहे, भारी टेस्ट येते त्याने. आणि इथं ही मटकी शिजून घेतली, 2 शिट्ट्या देऊन घेत आहे मटकी. आता ती याच्यात मसाले परतले की त्याच्यात टाकून घ्यायची. झाली का नाही मिसळ? होती थांबा थोडं मध्ये चाट्यांना काम. खजूर खजूर खावा लागू राहिली. काय खातोय काना? खजूर? तुला काय खायचं? मिसळ पाव. त्यांनी तर आल्या पाव घेतले होते हातात, घेऊन बाहेर चालला होता. झोप आली. आणि आता मीठ टाकून घेत नसेल परतात आली. आता मीठ टाकून घ्यायचं, चवीप्रमाणे टाकायचं आपल्या भाजीच्या याच्यात. आपला मसाला परतायचा झाला आहे. आता आपण त्याच्यात ही मटकी शिजून घेतलेली ना ते आपण टाकून घेऊ. हे मिसळचंच गरम पाणी ते पण टाकून घ्यायचं. ही मिसळ झाली तयार. मिसळीचा रस्सा तयार झाला आहे. आता मिसळचा रस्सा उकळेपर्यंत दीदी मिसळ बरोबर खायला बारीक बारीक कांदा चिरून घेत आहे. आज काय मला मिसळ बनवायची नव्हती, आज आत्यांकडेच होतं, त्यामुळं बाकीचे कामं असे छोटे मोठे आम्ही करतो. किती छान कलर आला आहे मिसळला. बाकी काही जास्त एक्स्ट्राचे मसाले नाही टाकले तरी पण मस्त कलर आला आहे आणि वास पण मस्त येतोय. तो घरी बनवलेला मसाला आहे ना, तो मिसळ आणि छोले भाजी आणि मुगाचं चवळीचं असे जर भाज्या करायच्या असल्या ना त्याला तो मसाला लई भारी लागतो.
तो मसाला टाकला का त्यानं भाजी एकदम टेस्ट होईल. काळी भाजी. हा काळी भाजी कोणत्या भाजी टाकला तर ते टेस्ट भाजी होते. त्या मसाल्याची रेसिपी सांगेन मी तुम्हाला नंतर. आणि आता आहे ना आम्ही उद्यापासून दिंडीत जाणार आहे आणि मग रेसिपी काय टाकायला आता मी दिंडीत गेल्यावर मग आहे ना पुरींदा सांगून तुम्ही टाका एखाद 2 रेसिपी माझ्या चॅनलवर. आणि दिंडीतून आल्यानंतर परत आपल्या रेसिपी येत राहतील. कमेंट करा की तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहिजे, कोणत्या रेसिपी करायच्या हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. लिंब पण आणले त्याच्यामध्ये टाकायला मिसळमध्ये. घ्या. फ्रेश थँक्यू. आपली मिसळ रेडी झालेली. आता मी मस्त थाळी बनवून घेते. आता आपली थाळी तयार झाली आणि तुम्हाला माझी मिसळ कशी वाटली कमेंट करून सांगा.